गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण भारतात रेपो दराचा वापर कोणत्या वर्षापासून सुरू झाला याविषयी माहिती पाहिली होती. तर भारतामध्ये 1992 पासून रेपो दराचा वापर करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आपण कोणत्याही राष्ट्रामध्ये केंद्रीय बँका किती असतात याविषयी माहिती पाहिली होती. तर प्रत्येक राष्ट्रामध्ये किंवा प्रत्येक देशामध्ये केंद्रीय म्हणजेच मध्यवर्ती बँक एक असते. आणि त्यानंतर मागच्या तासामध्ये आपण बँकांची बँक कोणत्या बँकेला म्हणतात, तर देशातील मध्यवर्ती बँकेला बँकांची बँक असे म्हणतात. या 3 बाबीविषयी माहिती पाहिली होती. 1. भारतात रेपो दराचा वापर कोणत्या वर्षीपासून सुरू झाला. 2. कोणत्याही राष्ट्रात केंद्रीय बँका किती असतात. आणि 3. कोणत्या बँकेला बँकांची बँक म्हणतात. याविषयी आपण सविस्तर अध्ययन केले आणि या मुद्द्यांवर बहुपर्यायी प्रश्न कसा तयार होतो याविषयी आपण चर्चा केली होती. आजच्या तासामध्ये आपण रोख राखीव निधी म्हणजे काय, रोख राखीव निधी म्हणजे काय, त्यानंतर रेपो दर म्हणजे काय आणि रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय, या 3 बाबीविषयी माहिती पाहणार आहोत. पहा, या तासामध्ये पहिली बाब पाहणार आहोत ते म्हणजे रोख राखीव निधी म्हणजे काय आणि रोख राखीव निधीच्या संदर्भामध्ये बहुपर्यायी प्रश्न कसा तयार होतो. त्यानंतर रेपो दर म्हणजे काय आणि त्यानंतर रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय आणि रेपो दर व रिव्हर्स रेपो दर या मुद्द्यांवर, या पॉईंटवर बहुपर्यायी प्रश्न, रिकाम्या जागा बहुपर्यायी प्रश्नांच्या साहाय्याने मदतीने जेव्हा आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असतो तेव्हा तो बहुपर्यायी प्रश्न किंवा रिकामी जागा कशा पद्धतीनं प्रश्न तयार होतो याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर आजचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 55, क्वेश्चन नंबर 55. व्यापारी बँकांना त्यांच्याकडे जमा होणाऱ्या ठेवींपैकी काही टक्के रोख रक्कम, व्यापारी बँकांना त्यांच्याकडे जमा होणाऱ्या ठेवीपैकी काही टक्के रोख रक्कम मध्यवर्ती बँकेत राखीव निधी म्हणून ठेवावी लागते. त्यास रिकामी जागा असे म्हणतात. प्रश्न थोडा मोठा आहे कारण यामध्ये त्या ठिकाणी एका शब्दाची व्याख्या किंवा अर्थ दिलेला. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. व्यापारी बँकांना त्यांच्याकडे जमा होणाऱ्या निधीपैकी किंवा त्यांच्याकडे जमा होणाऱ्या ठेवींपैकी काही टक्के रोख रक्कम मध्यवर्ती बँकेत राखीव निधी म्हणून ठेवावी लागते. त्यास रिकामी जागा म्हणतात. म्हणजे व्यापारी बँकांकडे ज्या ठेवी जमा होतात त्या सर्वच्या सर्व ठेवी व्यापारी बँकांना इतर गरजू व्यक्तींना व्याजाने देता येत नाही. कारण ठेवीदार कधीही ठेवी परत मागण्यासाठी येऊ शकतात. मग त्यांच्या ठेवी त्यांना मागता क्षणी परत मिळाल्या पाहिजे. आम्ही त्या गुंतवणूक केल्या किंवा इतरांना व्याजाने दिल्या, आता आमच्याकडं निधी नाही,
असं जर बँकांनी म्हटलं तर बँकांवरील विश्वास उडायला लागेल. लोकांचा, नागरिकांचा बँकांवर विश्वास राहणार नाही. मग अशा वेळेस देशाची मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांकडे जमा होणाऱ्या ठेवीपैकी काही टक्के रोख रक्कम मध्यवर्ती बँकेत राखीव निधी म्हणून ठेवावयास लावते. ती जी मध्यवर्ती बँकेत राखीव निधी म्हणून ठेवावयास लावलेली रक्कम आहे त्याला काय म्हणतात त्याबद्दल पर्याय दिलेले आहेत. रेपो दर, ब रिव्हर्स रेपो दर, क रोख राखीव निधी आणि ड वैधानिक रोखता प्रमाण. तर त्याला रेपो दर म्हणतात का? नाही, म्हणून पर्याय अयोग्य. त्याला रिव्हर्स रेपो दर म्हणतात का? नाही, म्हणून ब पर्याय सुद्धा अयोग्य. क पर्याय आहे रोख राखीव निधी, तर त्याला रोख राखीव निधी असे म्हणतात. कारण मध्यवर्ती बँकेमध्ये व्यापारी बँकांमध्ये ज्या ठेवी जमा झालेल्या आहेत त्या ठेवीपैकी काही रक्कम मध्यवर्ती बँकेत त्या ठिकाणी रोख राखीव निधी म्हणून जमा करावी लागते, म्हणून त्याला रोख राखीव निधी असे म्हणतात. त्यामुळे क पर्याय रोख राखीव निधी हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 56. प्रश्न क्रमांक 56, क्वेश्चन नंबर 56. पहा, नीट ऐका क्वेश्चन. ज्या व्याजदराला व्यापारी बँका देशाच्या मध्यवर्ती बँकेला रोखे विकून, ज्या व्याजदराला व्यापारी बँका देशाच्या मध्यवर्ती बँकेला रोखे विकून मध्यवर्ती बँकेकडून अल्प कालावधीसाठी कर्जाऊ निधी घेतात, तेव्हा त्या व्याजदराला रिकामी जागा असे म्हणतात. म्हणजे पहा, देशातील व्यापारी बँका त्यांना कर्जाची आवश्यकता असताना व्यापारी बँका देशाच्या मध्यवर्ती बँकेला कर्ज रोखे विकतात. अल्प कालावधीसाठी जेव्हा त्यांना कर्जाची आवश्यकता असते तेव्हा व्यापारी बँका देशाच्या मध्यवर्ती बँकेला कर्ज रोखे विकतात आणि हे कर्ज रोखे विकून देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून काही कालावधीसाठी, अल्प कालावधीसाठी कर्जाऊ निधी घेतात. मग अशा वेळेस व्यापारी बँकांवर घेतलेल्या कर्जाऊ निधीवर जे व्याजदर आकारला जातो त्या व्याजदराला रिकामी जागा असे म्हणतात. अ पर्याय आहे रेपो दर, ब पर्याय आहे रिव्हर्स रेपो दर, क पर्याय आहे बँक दर आणि ड पर्याय आहे वैधानिक रोखता प्रमाण. तर या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय हा योग्य पर्याय आहे? तर रेपो दर हा योग्य पर्याय आहे. कारण जेव्हा व्यापारी बँका देशाच्या मध्यवर्ती बँकेला रोखे विकून मध्यवर्ती बँकेकडून अल्प कालावधीसाठी कर्जाऊ निधी घेतात आणि त्या कर्जाऊ निधीवर मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना जे व्याजदर आकारते त्या व्याजदराला रेपो दर असे म्हणतात. आणि हा रेपो दर भारतामध्ये 1992 पासून सुरू झालेला आहे. तर पर्याय हा योग्य पर्याय आहे. ब आहे रिव्हर्स रेपो दर. रिव्हर्स रेपो दर ही वेगळी संकल्पना आहे, म्हणून ब पर्याय अयोग्य. क पर्याय आहे बँक दर. बँक दराची संकल्पना वेगळी आहे. आणि ड वैधानिक रोखता प्रमाण. म्हणजे ब, क आणि ड हे अयोग्य पर्याय आहेत. योग्य पर्याय आहे रेपो दर, रेपो दर. ओके. आता क्वेश्चन नंबर आपण 57 घेऊया. प्रश्न क्रमांक 57.
ज्या व्याजदराला देशाची मध्यवर्ती बँक इतर बँकांना रोखे विकून इतर बँकाकडून अल्प कालावधीसाठी कर्जाऊ निधी घेते त्या व्याजदराला रिकामी जागा असे म्हणतात. पहा, पुन्हा एकदा प्रश्न आहे का? ज्या व्याजदराला देशाची मध्यवर्ती बँक इतर बँकांना म्हणजे इतर व्यापारी बँकांना कर्ज रोखी विक्री करते, जेव्हा देशाच्या मध्यवर्ती बँकेला देशातील पतपुरवठा देशातील चलनाची संख्या कमी करावयाची असते, तेव्हा देशाची मध्यवर्ती बँक इतर व्यापारी बँकांचा पैसा काढून घेण्यासाठी इतर व्यापारी बँकांना कर्ज रोखे विक्री करते. मग हे कर्ज रोखे इतर बँकांनी विकत घेतल्यावर त्याबद्दल तेवढा निधी देशाच्या मध्यवर्ती बँकेमध्ये जमा होतो, तेवढा अर्थव्यवस्थेतला व्यापारी बँकांचा चलन पुरवठा कमी होतो. मग असा निधी मध्यवर्ती बँकेकडे जमा झाल्यामुळे मध्यवर्ती बँक या व्यापारी बँकांना त्या निधीबद्दल व्याज देते आणि ते व्याज ज्या दराने देते त्या दराला रिव्हर्स रेपो दर असे म्हणतात. मग या ठिकाणी पर्याय कोणता योग्य आहे? अ पर्याय आहे रेपो दर, ब पर्याय आहे रिव्हर्स रेपो दर, आणि क आहे बँक दर, आणि ड आहे वैधानिक रोखता प्रमाण. तर या ठिकाणी देशाची मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना कर्ज रोखे विकते, व्यापारी बँका देशाच्या मध्यवर्ती बँकेला निधी देतात, कर्जाऊ निधी देतात, आणि त्याबद्दल मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना जे व्याज दर देते त्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर असे म्हणतात. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे, रिव्हर्स रेपो दर. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. या तासामध्ये आपण 3 बाबी पाहिल्या. रोख राखीव निधी म्हणजे काय, रेपो दर म्हणजे काय, आणि रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय. अशाच 3 बाबी आपण पुढच्या तासाला पाहूया. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.